हाय फ्रेंड्स, आज आपण झटपट अशी बनणारी कढी पकोड्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एक बाउल म्हणजे साधारण दीड छोट्या वाटी दही घेतलेली आहे। त्यानंतर बेसन घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, कढीला फोडणी देण्यासाठी कढीपत्ता, कोथिंबीर आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। 4 लाल मिरच्या घेतल्यात मी। त्यानंतर मी लसूण आणि अद्रक ह्यांना कुटून घेणार आहे। त्यानंतर जिरे, मोहरी, मीठ आणि हळद हे घेणार आहे। आता मी जे कांदा आणि बेसन हे जे पकोडे करणार आहे आणि त्याआधी मी ना दहीमध्ये 1 चमचाभर बेसन टाकून आणि मीठ टाकून ना मिक्स करून घेते, म्हणजे अशा गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्याच्यामुळे। आणि बेसन टाकल्यामुळे काय होतं, दह्यामध्ये एक घट्टपणा येतो कढीला, त्याच्यामुळे मी 1 चमचाभर हे भाजून घेतलेलं बेसन आहे ते घालणार आहे। एक साधारण 1.5 चमचा मी बेसन घालते आणि मिक्स करून घेते दही। अशा प्रकारे मी दह्यामध्ये बेसन घालून मिक्स करून घेतलेलं आहे, गुठळ्या नाही आहेत। आता आपण काय करूयात, पहिल्यांदा ना कढी आपण शिजत ठेवूयात, त्याला फोडणी देऊ आणि त्यानंतर मी पकोडे बनवायला घेते। तर इथे त्या कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे। मी आता ह्यामध्ये कढीपत्ता, लाल मिरच्या, जिरे, मोहरी आणि 1 अर्धा टीस्पून हळद अशी फोडणी देते। मिक्स करून घेतलं आणि या फोडणीमध्ये आता हे जे आपण दही आणि बेसन मिक्स करून ठेवले ते घालणार आहोत। साधारण 1 ग्लास पाणी घेऊन हे पाणी कढीमध्ये घालणार आहे। ते गुठळ्या नाहीये, मिक्स करून घेते व्यवस्थित आणि चवीपुरती मीठ घालायचं आपण। 1 अर्धा चमचा मी मीठ घातलंय। आता ना इथे एका साईडला मला ही कढी छान उकळून द्यायची आहे आणि मी एका साईडला त्याचे पकोडे तयार करायला सुरुवात करते। पकोडे करण्यासाठी तयारी करते। त्यासाठी मी कांदा कापून घेतलेला, त्यामध्ये लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर आणि हे बेसन आता आपल्याला जेवढं लागेल ना त्या हिशोबाने घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून थोडं करून पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता माझी कढी पण उकळतीये आणि इकडे मी पकोडेसाठी, भजीसाठी मिक्सचर पण तयार करून घेतलेलं आहे आणि त्या अद्रक आणि लसूण जे आपण घेतलेले आहे तो पण मी छान असा ठेचून घेतलाय। आता माझी ही कढी उकळ आलेली आहे ना, उकळ आली की लगेचच मी हे अद्रक लसूण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। कढीला उकळ येते आणि मी हे अद्रक लसूण ते ह्याच्यामध्ये घालणार आहे कुटलेलं। आणि याला जेवढी कढी शिजते ना, जेवढी ती उकळत तुम्ही ठेवता ना, तेवढी त्याची चव छान वाढते। आता हे ह्यामध्ये छान उकळ येऊन द्यायची आणि एका साईडला मी माझे पकोडे तयार करणार आहे। इथे आता तेल मी तापत ठेवलेलं आहे, तेल पण तापलं आहे, बघूयात आपण। तेल तापलेलं आहे, मी आता छोटे छोटे पकोडे घालून देते।
आता माझे इथे छान जे पकोडे आहेत ते पण सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत. कढी पण छान माझी जवळजवळ 15 मिनटं झाली असेल उकळते. आता मी काय करते, हे जे पकोडे आहेत ना हे काढते आणि डायरेक्ट कढीमध्ये टाकते, कारण की माझी कढी ऑलमोस्ट छान शिजलेली आहे. जर तुम्ही कढी आपण नंतर शिजत ठेवली असते ना, मग तेवढा टाईम आपला कमी पडला असता कढी शिजायला. तर कढी पण शिजली त्यामुळे मी डायरेक्ट पकोडे टाकते. नाहीतर मग तुम्ही आधी पकोडे काढून मग नंतर मग कढीमध्ये कढी शिजल्यानंतर टाकले तरी होऊ शकते. छान माझे पकोडे जे आहेत, भजी जे आहेत ते मी कढीमध्ये सोडलेली आहे. यामध्ये कढी आता छान मुरणार. कोथिंबीर घालते आणि एक 2 मिनटं मी अजून उकळून देते. जास्त पण उकळ नाही काढायची, नाही तर मग पकोडे जास्तच नरम होतील, कारण की ते गरम आहेत आणि कढी गरम आपण त्याच्यामध्ये सोडलेले, त्यामुळे ते नंतर पण होणारच आहे. आता ह्या स्टेजला तुम्ही काय करू शकता, कोणाकोणाला एक्स्ट्रा स्पायसी आवडतं त्याच्यामुळे ते वरतून तडका देतात. सुकी लाल मिरची किंवा लाल तिखट असं घालून तडका देतात. ज्यांना तिखट जास्त आवडतं त्यांनी तडका दिला तरी चालेल, नाहीतर अशीच कढी खाल्ली तरी पण चालणार आहे. नक्कीच ट्राय करा, खूपच छान लागेल. तर अशा प्रकारे आपली कढी पकोडा तयार झालेला आहे. पाहू शकता, हे बघा, कढी पण जास्त पातळ नाही, मस्त. ते आपण जे दह्यामध्ये 1-1.5 चमचा जे बेसन टाकलेलं त्यामुळे बघा कढी पण जास्त पातळ नाही, पकोडे पण छान शिजले गेलेले आहेत, मुरले गेलेले आहेत कढीमध्ये. आता हे तुम्ही छान अशा सफेद भातासोबत कढी एन्जॉय करू शकता. तर या जेवायला. हे बघा, पाहू शकता बघा, पकोडे पण किती छान मस्त गरम झालेला आहे. तर फ्रेंड्स, एन्जॉय करा कढी पकोडा राईस. थँक्यू. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.